दरवर्षी करोडो लोकांच्या मृत्यूचं कारण असणारा आजार म्हणजे कर्करोग, कॅन्सर. आणि या कर्करोगावरच जगातली पहिली लस जी आहे ती आपली पहिली क्लिनिकल टेस्ट पास झालेली आहे. ही लस कोणती आहे, कोणत्या देशाने बनवलेली आहे याबद्दल आपण माहिती पाहूया. तर बघा, कर्करोगावरील जगातली जी पहिली लस आहे ही रशिया देशाने बनवलेली आहे आणि या लसीचं नाव आहे एंट्रोमिक्स लस. एंट्रोमिक्स असं नाव आहे आणि पहिल्यांदा ही जी लस आहे ती मोठ्या आतड्याचा जो कर्करोग आहे याच्यासाठी वापरली जाईल आणि हळूहळू इतर कर्करोगावर सुद्धा याचा वापर करता येईल असं शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे. ही जी लस आहे ती mRNA तंत्रज्ञानावर आधारित आहे. याच्या अगोदर ज्या कोविडच्या लसी बनवल्या होत्या त्या सुद्धा mRNA तंत्रज्ञानावरच आधारित होत्या. ही जी लस आहे ही रशियामधील 2 संस्थांनी मिळून बनवलेली आहे. त्या 2 संस्थांचे नावं सुद्धा पाहू आपण. पहिली संस्था आहे नॅशनल मेडिकल रिसर्च रेडिओलॉजिकल सेंटर आणि दुसरी संस्था आहे एंगल हार्ट इन्स्टिट्यूट ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजी. या 2 संस्थांनी मिळून ही लस बनवलेली आहे. कर्करोगाबद्दल जर माहिती सांगायची झाली तर एखाद्या विशिष्ट अवयवामध्ये पेशींची अनियंत्रित आणि अमर्यादित वाढ ज्यावेळेस होते तेव्हा आपण कर्करोग झाला असं म्हणतो. म्हणजे त्या अवयवाचा कर्करोग म्हणजेच हा पेशीजन्य आजार आहे. कर्करोगाचा जो अभ्यास आहे तो ओन्कॉलॉजी या शास्त्रामध्ये केला जातो, हे पण लक्षात ठेवा. पुरुषांमध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगाचं प्रमाण सर्वात जास्त आहे आणि महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचं प्रमाण हे सर्वात जास्त आहे. जे वेगवेगळ्या अवयवांना कर्करोग होतात त्या प्रत्येक कर्करोगाला स्पेसिफिक नाव सुद्धा असतं, त्यावर सुद्धा प्रश्न विचारला जातो. जसं की रक्ताचा जो कर्करोग असतो त्याला लुकेमिया असं म्हटलं जातं. यकृताचा जो कर्करोग असतो त्याला हिपॅटोमा असं म्हटलं जातं. लसिका पेशींचा जो कर्करोग असतो त्याला लिम्फोमा असं म्हटलं जातं. संयोजी ऊतीचा जो कर्करोग असतो त्याला सार्कोमा असं म्हटलं जातं. आणि संपूर्ण जगामध्ये 4 फेब्रुवारी हा दिवस जागतिक कर्करोग दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो.